कोण हाताळणार, पहिलं षटक कोणाकडे असेल, या टीमकडे असे 4 गोलंदाज, ज्या 4 गोलंदाजांचा प्रामुख्याने वापर करत असो संघ सोनारपाडा. मग त्यामध्ये अनिकेत आला, त्यामध्ये चिराग ठाकूर आला, त्यानंतर आपण बघतोय तर शेवटचं षटक नेहमी यशकडे असं. या टीमचा आता सध्या तरी इन्व्हॉल्युशन झालेला एक उत्कृष्ट गोलंदाज. काही सामना खरं तर त्याने फिरवला होता निलचे चषकामध्ये. चेरादेव सागाव या टीम अपोजिट खेळत असताना 7 धावसंख्येची गरज असताना फक्त एका धावसंख्येचं षटक हाताळलं होतं यशने. तो यश सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल ॲज अ बॉलर डेथ ओव्हरमध्ये. गुरदास आणि मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी सांगण्याची गरज नाही. सोनारपाडा टीममधून अमर ठाकूरला तुम्ही नेहमी बघितलं आणि 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये स्पेशली 2 षटकं त्याची असतात. त्याच्यामुळे सध्या तरी तोच त्याचा पावलांचा रनअप सध्या तरी घेतोय. किती पावलांपासून त्याला स्टार्ट करायची आहे तो स्टॉपर त्याने लावलाय. शूटच्या साहाय्याने ती लाईन त्या ठिकाणी तो पूर्ण करतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, बॉल चेक करून तुम्ही गेलेले आहात, त्याच्यामुळे लवकरात लवकर एक बॉल चेक करा आणि लगेच आपण या सामन्याला सुरुवात करू. वेलकम सर्वांचं सहर्ष स्वागत. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड आयोजित सापाड चषक 2025 दिवसाचा पहिला मॅच क्रमांक 5वी आणि मॅच बिटवीन वाकळण बी त्यांच्या विरोधात RM11 सोनारपाडा, जो योगेश पाटील याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. लवकरात लवकर आपण या सामन्याला सुरुवात करावी अशी खरं तर आम्ही मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळते सोमनाथ, तर दुसऱ्या बाजूला गुरुदास. त्यांच्यासाठी फील्ड ट्रॅप सेट झालेला आहे. डीपमध्ये ऑनसाईडला 2 फिल्डर लावण्यात आलेले आहेत. लॉंगॉनला तुम्हाला पाहायला मिळतो अनिकेत. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर सेट केला गेला आहे. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, एक पॉईंटला खेळाडू, कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर लॉंग ऑफ नाही आहे. मिड ऑफला तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे अमोल, आणि मिड ऑन नाही आहे. सो लॉंग ऑनला तुम्हाला अनिकेत पाहायला मिळतोय आणि एक फिल्डर स्क्वेअर ऑफ द विकेट चेतन पाटीलला शॉटमध्ये स्क्वेअर लेगला उभा केला आहे. सामन्याला होती सुरुवात. देऊयात या दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूयात खरं तर या मॅचला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल अमर ठाकूर पहिल्या षटकासाठी. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल रिव्हर्स, वॉड शॉट. हा क्रिकेटमधला त्याचा पॅटर्न स्ट्रोक, त्याचा फेवरेट स्ट्रोक. बात्यामधून जसा बॉल निघाला तसा रिव्हर्स खेळत असताना इम्प्रुव्हायझेशन आणि बॉल पाठवलाय सोमनाथने बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. तुम्ही वाकळण आणि सोनारपाडा हे बॅटल ना चॅलेंजेबल बघितलंय. अनेक वर्षे या दोन टीम्स, अर्थातच ही दोन गावं एकमेकाच्या भरपूर वेळ विरोधात आली. त्यामधले रिझल्ट ही तुम्हाला कधी त्यांच्या बाजूने अर्थातच सोनारपाड्याच्या बाजूने, कधी वाकळणच्या बाजूने पाहायला मिळाले. म्हणजेच ही सध्याची सिच्युएशन बघता वेळेस ना खरं तर अमर ठाकूरकडे गती आहे, त्या गतीचा वापरच करायचा आहे. त्यामुळे त्या गतीचा वापर करण्यासाठी रिव्हर्सचा वापर केला सोमनाथनं आणि सोमनाथच्या बॅटमधून हा पहिला षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. राऊंड द विकेटने लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग स्टॉपला चाललाय. नॉन स्टॉप बॉल अगदी ब्लॅक स्क्रीनच्या मागे, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. इथनं व्हाईट बॉलचा इशारा आणि तो चौकार, म्हणजे एकंदरीत मिळतील या बॉलवरती धावा 5. करायचं होतं अमरला. राऊंड द विकेटने सध्या तरी सोमनाथसाठी ते बॉलिंग करतात. एक बॉल मोठा फटका गेला, तिथून त्याने साईड चेंज केली गेली, परंतु लेग स्टंपच्या बाहेर बॉल, तिथे चौकार आला. 22चा धावा 11. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळतायत. आता वेगाने बॉल टाकण्यात आला होता. इम्पॅक्ट अमरला माहिती होतं की यावर सध्या ऑफस्टमच पडतोय, त्याच्यामुळे अमरने कोणतीच अपील केली नाही. बॉलर जेव्हा बॉल पिच करतो ना तेव्हा त्याला माहिती असतं की मिडल स्टंपवरती बॉल पिच झाला, इम्पॅक्ट काय पडेल, मग त्या हिशोबाने तो अपील करत असतो. त्याने अपील केली की विकेट किपरच्या मागे किंवा विकेट किपरी नंतर अपील करत असतात सर्व खेळाडू. त्यामुळे अमरला ऑलरेडी माहिती होतं की हा बॉल ऑप्शनच्या बाहेर इम्पॅक्ट टाकेल, त्याच्यामुळे त्याने कोणत्याही प्रकारचा इशारा केला नाही आणि इथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. गुरदास साठ्या बॉल आणि सुंदर फटका, पिकअप स्ट्रोक. ताकदीचा वापर करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवला गेलाय. एअर स्ट्राईकला बॉलला बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार.
बघतच राहिला अमर की बॉल टाकला होता यॉर्कर मैदानाच्या बाहेर गेला कसा. नजरेचा खेळ क्रिकेटचा असतो. याच नजरेच्या खेळामध्ये हे दोन्ही खेळाडू पारंगत आहेत, कारण बॉलची गती ओळखणं, बॉलच्या लवकर मिनिटमध्ये येणं ही स्पेशली या दोन्ही खेळाडूंची ओळख राहिली. आणि आता गुरदासने ही आपल्या डावाची सुरुवात केली षटकाराने. राऊंड द विकेट कव्हर्सला खेळतात, गॅप परफेक्टली सुईमधनं धागा व्हावा तशा प्रकारे गॅप आहे, परंतु बॉल आधी टप्पा पडल्यानंतर स्टॉप झाला होता. त्याच्यानंतर पुन्हा पिकअप पकडलं गेलं बॉलने आणि बॉलला पाठवलाय षटकारानंतर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मोठे फटके आल्यात अमर ठाकूरच्या विरोधात. आता सध्या तरी धावफलक तुम्ही बघताय 22, खूपच वेगाने धावफलक पोहोचतोय. एक बाईचा चौकार आला, तिथून मोमेंट मिळाला टीम वाकळणला. ऑफस्टॉपवरती आताही बॉल होता, आता त्या ठिकाणी फिल्डर आहेत, तोही चालला बाउन्स घेऊन फिल्डरच्या अगदी जवळून बॉर्डर लाईनच्या लगत अडवण्याचा प्रयत्न पायाच्या साहाय्याने झाला. शेवटच्या क्षणाला पायाने स्टॉप केलं गेलं या बॉलला. दरम्यान आपण बघताय तरी या बॉलवरती मिळतात धावा 3 आणि अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये सध्या तरी जर आपण बघितलं ना, तर सध्या तरी धावफलकांचा जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर अगदी वाढतच चाललाय. तर अमर ठाकूरला आपण एवढं महागडं बघितलं नाही जास्त. कोणत्याही फलंदाजाला अमर ठाकूर एक प्रश्नच राहिला, त्याच्यामधला उत्तरामध्ये कधी जास्त कोणत्या खेळाडूला बघितलं नाही, परंतु या दोघांना अमर ठाकूर नावाचा प्रश्न त्याच्यातलं उत्तर सापडलं आणि आतापर्यंत त्याच्या विरोधात आपण बघितल्यात तर धावा आल्यात 25. शेवटचा बॉल ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉफ जरूर केला गेला. बॉल हवेमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी दूरवरून येतात, परंतु त्यांच्यापासून दूर होता हा बॉल. अनिकेतने त्याला कव्हर केलं गेलं. दरम्यान आपल्याला पाहायला मिळते धावा 2 आणि थोडंसं मागडं षटक आपण हे म्हणू शकतं, थोडं नाही तर जास्तच मागडं गेलं, कारण या षटकामध्ये टोटली धावा जर आपण पाहिल्या तर आल्या 27. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाज 27, जगदंब वाकळंबी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 27 धावा. स्वप्नबद्ध सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट. कोणत्या टीमला अशी सुरुवात नकोय? प्रत्येक टीमला असंच वाटतं की ॲज अ बॅट्समन म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये गेलोय, 11 खेळाडूंना मागे ठेवून सुरुवातीच्या 2 खेळाडूंमध्ये आपली गणना का केली जाते, मग त्याचा सर्वोत्कृष्ट खेळ दाखवावा लागतो. त्यासाठी दोन्ही खेळाडूंचं पाठबळ खूप राहिलं, दोघांमध्ये कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं राहिलं. या खेळामध्ये सोमनाथ आणि गुरुदासला तुम्ही बघितलं, पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आल्या 27 धावा. आणि आता मैदानाच्या आतमध्ये टीम सोनारपाड्याचा परफेक्ट ऑलराऊंडर अनिकेत आलाय. या गोलंदाजाला नेहमी तुम्ही विकेट टेकर म्हणलाय. या गोलंदाजाच्या खरं तर बॉलिंग ॲक्शनवरती अनेक सारे खेळाडू थोडेसे अचंबित होत असतात, तसाच अनिकेत हा तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये कट केले चेंडूला, गॅप शोधायची होती, पण तो गॅपमध्ये ढकळ सुद्धा होतं. फिल्डर आले लवकर पोझिशनमध्ये, त्याने बदलत असताना ती पोझिशन तिथनं आपल्याला पाहायला मिळाली सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या 28. हे बॅटल याच्या अगोदरही रंगलं, कारण कदाचित कालच ही दोघांमधली लढत, त्यामध्ये सोनारपाडा संघाला वाकण संघाने पराभवाचा धक्का दिला. आणि आता सध्या तरी ड्रायव्हिंग सीटवरती संघ वाकलन, आणि ड्रायव्हिंग सीटवरती का, त्याच्या मागचं कारण सोमनाथ, त्याची झालेली चांगली सुरुवात. आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा केला अटॅक अनिकेतवरती, अनिकेतच्या विरोधात षटकार. समोर आपला कॉम्पिटिटर जर तगडा असेल ना, तर त्यांच्या समोर फाईट घेण्याची मजाच काय अलग असते. आणि दोन्ही टीम्स अगदी सेम कॉम्पिटिटर आहेत. सध्या तरी कॉम्पिटिशन दोघांमध्ये सुरू आहे, आणि त्यामध्ये ड्रायव्हिंग सीटवरती संघ वाकळण. आता बॅकअप द हँडने बॉल हवेमध्ये, विकेट मिळू शकते, आणि विकेट मिळाली आहे. षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच देत असताना मी म्हटलं होतं की अनिकेत या टीमचा विकेट टेकर आहे, आणि महत्वाची विकेट मिळवतोय सोमनाथ गायकर. बाद.
रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी तुम्ही पाहिली, ऑफसमचा हलकासा बाहेर चेंडू तो पॉईंटच्या गॅपमध्ये ढकलायचा होता, परंतु हलकीशी कडा. परंतु सोमनाथ गायकर बाद झाले जरूर, परंतु त्याने एक चांगली सुरुवात करू दिली आपल्या टीमला. बाद जरूर ते झाले तरी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले 2 षटकार. इंडिव्हिज्युअल खूप चांगल्या धावसंख्येवरती तो या ठिकाणी बाद झाला. 34 धावा असताना मैदानाच्या बाहेर येतोय सोमनाथ. आता आलाय निकेश, या टीमचा स्लॉग हिटर. मोठ्या फटक्यांसाठी याही खेळाडूला जाणलं जातं. खरं तर ज्या पद्धतीने त्यांचा बॅटिंग ट्रान्स आहे, लेफ्टी बॅटर अतिशय घातक असतात आणि तो घातकतेचा फलंदाज आहे निकेश. लो फुलटॉस बॉल समोर खेळायचं होतं. लो फुलटॉस बॉलला हँडल ते करता आलं नाही. गती परिवर्तन केलं होतं. गतीमध्ये थोडंसं मिश्रण करत असताना अनिकेत 4 बॉल आतापर्यंत फेकल्यात, 1 विकेट आणि 7च धावा खर्च केल्यात गोलंदाज अनिकेतनं. ऑन साईडला चाललाय बॉल हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी फक्त पाहत राहिले, कारण रॉकेट दागलाय निकेशने. तोही अनिकेतच्या विरोधातला हा पहिला षटकार. वेअर करून आपण कोणत्याही गोलंदाजाला अलाउड या ठिकाणी करत नाही. येस, चांगला बॉल होता. मिड ऑन नाहीये, लॉंग ऑन नाहीये. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर प्रयत्न करतोय बॉलला अडवण्याचा, परंतु त्यालाही बीट करून अमोल त्या ठिकाणी होते. त्यालाही बीट करून बॉल चालला बाउंड्री बाहेर आणि 2 मोठ्या फटक्याने हे षटक संपलं. या ठिकाणी दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 44, 1 गडी बाद. जगदंब वाकळंबी. करतील असं वाटलंच होतं, परंतु असं वाटलं की अमर ठाकूरला कंटिन्यू करतील की काय. कदाचित मग हे यश षटक असेल, त्याच्यानंतर चिराग आणि डेथ ओव्हरमध्ये यश असेल. ही कदाचित टीम प्लॅनिंग असावी, टीम सोनारपाड्याची. सध्या तरी अमोलजी पाटील जे उंबाड्याचे आहेत तेही या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 3 ला या ठिकाणी होते सुरुवात. आला यश. पहिलीच मिस्टेक कदाचित केली आहे. ओव्हर द वेस्ट, नोचा इशारा अंपायर्सने दिलाय आणि बॉल चाललाय पॉईंट बाउंड्री बाहेर. चौकार. या बॉलवरती मिळतील धावा 5. ही मिस्टेक केली मी तर म्हणेन, कारण ॲज अ स्पिनर बॉलर जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुमचा फोकस फक्त स्पिनवर असला पाहिजे, आता जर टर्नवर असला पाहिजे. आणि या गोलंदाजाकडे तेवढी क्षमता आहे की बॉल दोन्ही बाजूने वळवतो, आतमध्ये आणणं बाहेर काढणं ही त्याची मेन बॉलिंग ॲक्शन आहे. परंतु या बॉलला त्याने थोडासा फ्लाईट देण्याचं काम केलं. फ्लाईट देत असताना पंचांनी ओव्हर द वेस्ट हा बॉल घोषित केला. इथनं फ्रीडचा बॉल असेल. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतोय गुरुदास. फ्रीडचा बॉल होता, मागे खेळतात, फिल्डर जवळपास नाही आहेत, दूरवरती फिल्डर होते. चेस करणंही तेवढंसं कटिंग आणि लागोपाठची दुसरी बाउंड्री येत असताना गुरुदासच्या बॅटमधून दोन चौकार आल्यात. या ओव्हरची सुरुवातच खराब झाली आहे. यशच्या विरोधातले 2 चौकार, पहिली त्याची मिस्टेक राहिली. त्यानंतर अजून एक चौकार बघितला गुरुदासच्या बॅटमधून, जो मागे खेळला गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि या 2 चौकाराने टीमची धावसंख्या 50 अप, 53 धावा टीमच्या टोटलमध्ये. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा, रिव्हर्स खेळायचं होतं, परंतु पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर वळला आणि कदाचित बॅटलाही स्पर्श झाला बॉलचं. त्यामुळेच इथनं विकेट येते. गुरुदासने स्वतःहून त्याची जागा सोडली आहे. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर पडेल लागेल. हा झटका दुसरा जगदंब वाकलन टीमला. धावसंख्या असताना 53.
मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या तिन्ही बंधुराजांनी खरं तर या टीमला खूप चांगली मेंटेन ठेवली आहे. कारण ज्या वेळेला ते मैदानाच्या आतमध्ये चांगली स्टार्ट देत असतात त्यावेळेला एक वेगळा कॉन्फिडंट असतो आणि तिन्ही कॉन्फिडंटली आहेत. तीनो भाई तीनो तबाई. आता दोन खरं तर मैदानाच्या बाहेर आल्यात. आता तिसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये चाललाय जो क्रमांक असेल 4 वरती शिवदास. विकेट मिळते नुकतीच यशला. अनिकेत वरती अटॅकही झाला. यशच्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत सुद्धा 9 धावा तुम्ही पाहिल्यात. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते 53. आणि अशा कंडिशनला मोस्ट ऑफ आपण फिल्डिंग साईड टीमला बघितली तर थोडीशी दबावामध्येच असते ऑलरेडी. पण तो दबावामध्ये असताना सुद्धा बेतोडी बी टीमने ते दाखवलं की संघर्ष एकमेव पर्याय असतो क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी. यश शिवदाससाठी हा बॉल लांबून खेचलाय. ऑन साईडला चाललाय. डीपमध्ये अनिकेत आहेत. ग्राउंडिंग हा स्ट्रोक होता. बॉल त्याच्याकडे येत असताना त्यांनी अनिकेतनी बघितलं की बॉल कुठे डायव्हर्ट होतो का. बॉल डायव्हर्ट झाला नाही. तिथनं आपल्याला पाहायला मिळाले सिंगल. शिवदासची सुरुवात झाली आहे सिंगलने. टीमची धावसंख्या 54. नेक्स्ट मॅचमध्ये कोहली आणि उंबाडे दोन्ही टीमचे कॅप्टन या खरं तर ड्रिंक्स ब्रेक्समध्ये फोटो सेशनसाठी या. चांगली मॅच. कोहली आणि उंबाडे सगळे नातेवाईकच एकमेकांसोबत खेळतील. यश लेनचा वापर केला. आता बॉलला टॉस करत असताना कदाचित निकेशला हेच वाटलं असावं की बॉल कदाचित टर्न करण्यात येईल स्पिनर बॉलरच्या अंदाजाने, परंतु टॉस केलं गेलं. आता स्ट्रेट बॉल टाकला अगदी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तिथनं डॉट बॉलची समाप्ती. अजून एक टॉस चेंडू करण्यात आला होता परंतु त्याला अगदी टोळवलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. हा वार निकेशचा षटकार. या गोलंदाजाकडे ॲबिलिटी आहे, ॲबिलिटी स्किल आहे, परंतु डावखुऱ्या आताच्या बॅट्समनला सध्या तरी त्याने थोडासा दबावमध्ये खेळ सुरू केलाय. आता ही शॉर्ट बॉलचा वापर मी आधीच म्हटलं होतं की या गोलंदाजाकडे ॲबिलिटी आहे. 6 चेंडू खरं तर फायनल मॅचमध्ये डिफेंड करण्याचा कारनामा याच गोलंदाजाने केला होता, परंतु त्याच्या विरोधात सुद्धा 3 अटॅक झाले. एक अटॅक नो बॉलवरती आला, ती त्याची मिस्टेक झाली. त्याच्यानंतर लगेचच चौकार आला, कमबॅकही केला गेला, परंतु 5व्या बॉलवरती जो षटकार आला तिथूनच ते कमबॅक तुटलं गेलं. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. दोन्ही 12th मॅन विनंती करतो की पाण्याची मागणी असेल तर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. तोपर्यंत आम्ही स्कोर कार्ड पोहोचवतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 20च्या सरासरीनं 60 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात. 12th मॅन चालत मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन, म्हणजे प्लेयर बसतील पाणी पीत. तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. अमरकडे षटक द्यावं की यशकडे षटक द्यावं ते नंतरची गोष्ट, परंतु आता 4थ्या षटकासाठी चिराग ठाकूर आलाय. कॅपॅसिटी आहे या गोलंदाजाकडे की कमबॅक जर या ओव्हरमध्ये झाला तर या धावसंख्या ज्या वाढतात ना त्या धावसंख्या तो कमी करू शकतो. त्याच्यासाठी विकेट स्पेशली हव्यात आणि स्पेशली डॉट बॉलचा रेशिओ या ओव्हरमध्ये हवा आहे, तेव्हा या धावसंख्या कमी होतील. चिराग ओव्हर नंबर 4 मध्ये सध्या तरी स्ट्रायकिंग एनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. शिवदास 2 खेळाडू जरूर मैदानाच्या बाहेर गेलेत.
शिवदास आणि तुम्हाला सध्या तरी निकेश पाहायला मिळतोय या ठिकाणी खेळत असताना. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिस्टामिंग झालाय, जेलची शक्यता आहे. फिल्डर वळतात त्या ठिकाणी, बॉलकडे बघत राहिले आणि कॅच ड्रॉप. रिअरली अनिकेतकडनं कॅच ड्रॉप होत असतात या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, परंतु बॉलकडे तो बघत होता. नाराजी दिसते स्पष्ट, कारण अशा सिच्युएशनला ती कॅच ड्रॉप झाली आहे ज्या ठिकाणी बॅटर रिव्ह्यू आहे का, यस बॅटर रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर कुठे असते लवकरात लवकर या. सुदीप सर आहेत. ओव्हर द वेस्टसाठी बॅटरने रिव्ह्यू घेतला गेला. सो आपण चेक करूयात की या बॉलवरती हाईट फॅक्टर काय, इम्पॅक्ट काय पडतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लिगल डिलिव्हरी आहे. सो बॅटिंग साईड रिव्ह्यू या ठिकाणी गमावला गेला. रिव्ह्यू घेतला होता, DRSचा वापर केला होता त्यांच्याकडे जो पेंडिंग रिव्ह्यू, पण तो अनसक्सेसफुल झालाय. आताही फुल टॉस बॉल, बॅट फिरली आहे. बॉल यामध्ये फिल्डर बघतात त्या ठिकाणी चेतन पाटील, घेतली गेली कॅच. खूप सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी करत असताना फलंदाज होईल बाद. शिवदास पळतील मैदानाच्या बाहेर, लागेल झटका. तिसरा टीम जगदंब वाकळण. नुकतीच सफलता मिळाली आहे चिराग ठाकूरच्या दुसऱ्या बॉलवरती सफलता तो मिळवित असताना. या टीमचा असा खेळाडू 2 वर्षे या टीममध्ये तो खरं तर नव्हता, पण तो टीममध्ये आता तो आलाय. अमोलनेही सांगितलं गेलं की जेव्हा चिराग या टीममध्ये आला तेव्हा बॉलर एक शॉट होता, त्या बॉलरची कमतरता कुठेतरी ह्या हंगामामध्ये भासली नाही. पण तो दुसऱ्या बाजूला बिपिन पाटील आज नाही आहेत. जगदंब वाकळण बी कडे सुद्धा एक खेळाडू खरं तर नाहीये. त्याच्यामुळे त्यांना याच गोष्टीचा विचार करावा लागेल की ॲटलिस्ट 70-75 धावसंख्येपर्यंत पोहोचलो तर त्या धावसंख्या डिफेंड करण्यासाठी आपल्याला जास्त स्ट्रगल करावा लागणार नाही. नवीन फलंदाज साई. फुल टॉस बॉल आहे, तिसरा बॉल फुल टॉस त्या ठिकाणी अनिकेत आहेत. आता एका बाउन्सवरती चेंडूला स्टॉप केलं गेलं. योगेश पाटीलकडे ते बॉल फेकतात, दरम्यान आपल्याला पाहायला मिळते सिंगल. रिव्ह्यू गमावला गेलाय, सो आता कोणताही रिव्ह्यू मिळणार नाही टीम वाकळणला. त्या सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जातीये. धावा आपल्याला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये 63 धावा. चांगली धावगती आहे, कोणत्याच ओव्हरमध्ये धावा थांबल्या नाही. चिरागने आतापर्यंत 3 बॉल फेकल्यात, परंतु येणाऱ्या 3 बॉलवरती समजेल की चिरागचं षटक इकॉनॉमिकल राहतं की याही षटकामध्ये निकेश अटॅक करतो. निकेशचे याच्या अगोदर तुम्ही 2 अटॅक बघितले, आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण बघितले तर 2 षटकार आणि 2 चौकार आलेले आहेत. खुलवटाप्याचा बॉल, रणनीती चांगली होती. चेंडूला ऑफ ड्राईव्हने पाठवलं गेलं डीपमध्ये, लॉंग ऑफला. पुन्हा एकदा इनॅक्शनमध्ये अनिकेत 5 सहू बाजूला तो फिल्डिंग करतोय, कारण जेव्हा उजव्या हाताचा खेळाडू येतोय तेव्हा उजव्या हाताच्या खेळाडूसाठी त्याची फिल्डिंग पोझिशन चेंज होते, मिड विकेटला त्याला यावं लागतं. आणि जेव्हा डावखोऱ्या हाताचा फलंदाज येतो ना तेव्हा तो डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डिंग करतोय. आणि हेच असतं क्रिकेटमध्ये, जेव्हा दोन्ही हाताच्या खेळाडूंचं कॉम्बिनेशन असतं तेव्हा फिल्डरांना जागा चेंज करावी लागते, आणि तेच झालं आता तो शिवदाससाठी डीपमध्ये मिड विकेटला. चांगला बॉल चॉप केलाय, फिल्डर त्या ठिकाणी डीपमध्ये स्वीपर कव्हरच्या दरम्यान बॉलकडे आल्यात, बॉलला फील्ड केला गेला. याही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आणि आतापर्यंत चिराग ठाकूरचं हे षटक खूप चांगलं राहिलंय, कारण आतापर्यंत फक्त 5च खर्च केल्या धावा. याच्या अगोदरच्या षटकामध्ये ही धावा तुम्ही बघितल्या 16, त्याच्या अगोदर 17 बघितल्या ज्या खर्च केल्या होत्या अनिकेतने, आणि तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा आल्या होत्या. त्या कंपॅरिझनने हे षटक खूप चांगलं राहत आहे टीम सोनारपाड्यासाठी. लास्ट बॉल, स्ट्रायकिंग एंडवरती निकेश ऑन साईडला खेळत आहेत, त्या ठिकाणी फिल्डर आहेत या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. निळजे चषकामध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टॉर्नामेंटचा पारितोषिक आपण देऊन ज्याला सन्मानित केलं तो अमोल त्या ठिकाणी होता. सुंदर षटक राहिलं. ज्या पद्धतीने अमोलने ओपिनियनमध्ये सांगितलं की चिराग ठाकूर जेव्हापासून टीममध्ये इन्व्हॉल्व झालाय तेव्हापासून ॲज अ बॉलर म्हणून तो चांगलं कार्य करतो, आणि याही मॅचमध्ये त्याने चांगलं कार्य केलं. धावा फक्त केल्या 6 खर्च, 1 विकेट त्यांनी मिळवली गेली. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 66, जिथे सुरुवातीला बॅटिंग करतोय जगदंब वाकळण बी. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 66. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
हे टार्गेट जरी तुम्हाला वाटत असेल ना की हे टार्गेट आता खूप मोठं होत जाणार, मग 60पेक्षा 70पेक्षा जास्त टार्गेटपर्यंत कसं पोहोचणार, तर ते कसं पोहोचेल बेतवडे बी संघाला विचारा. कारण खेळत असताना समोर गौरीपाडा 83 धावसंख्येचं टार्गेट 4 ओव्हरमध्ये त्याने कंप्लीट केलंय. म्हणजे या क्रीडांगणावरती धावसंख्या होतात, ती धावसंख्या रोखल्याही जातात. कारण चिरादेव सागाव या टीम समोर सुद्धा असंच बॅटल होतं. आणि मोस्ट ऑफ आपण ना प्रत्येक मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये चेस करणाऱ्या टीमने बॅटिंग चेस करताना पाहिलं. त्याच्यामुळे याही मॅचमध्ये कितीचं टार्गेट राहील, ते टार्गेट चेस होईल की डिफेंड होईल याची चर्चा नंतरच होईल. परंतु आता 5व्या षटकासाठी आला अनिकेत. आता अमरला बाजूला ठेवलं गेलं, यशला बाजूला ठेवलं गेलं. आता अनिकेत आला ओव्हर नंबर 5 मध्ये. समोर खेळतात हेलिकॉप्टर, परंतु लँड होईल का मैदानाच्या बाहेर. 2 फिल्डर आहेत. टप्पा पडला आणि प्रयत्न होता तो म्हणजे बॉलला अडवण्याचा. दोन्ही फिल्डरच्या गॅपमधून बॉल बाउंड्रांच्या बाहेर. चौकार. एक बॉलरवरती अटॅक झाला. आता सध्या तरी सेकंड स्पेलमध्ये आला अनिकेत. त्याने पहिल्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या होत्या 17. ऑन साइडला चाललाय वाऱ्यासोबतच मैदानाच्या बाहेर. अमोल फक्त पाहत राहिला, बॉलला पाठवला निकेशने लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. इट्स यूज अ मॅसिव्ह सिक्सर. नाहीतर इथे रन्स बरसत आहेत, षटकार येत आहेत. या दोन मोठ्या फटक्याने इम्पॅक्ट पडला स्कोर कार्ड वरती. अजून एक बॉल समोर मिळाला गेला. त्याला खेळतात ते म्हणजेच मिड विकेटला आणि लागोपाठचे 3 मोठे फटके अनिकेतच्या विरोधात. या चौकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 80. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. निकेशची जागा तुम्ही बघितली, 1 डाऊन पोझिशनवरती तो आला. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण बघितल्यात ते म्हणजे 4 चौकार आणि 3 षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा त्याचा विचार केला गेला तर आतापर्यंत 32 या धावसंख्येवरती तो इंडिव्हिज्युअल खेळतोय आणि टीमच्या धावसंख्येला तो वाढवत असताना टीमची धावसंख्या 80. आता जास्त गती होती. चेतन आहे त्या ठिकाणी एक सिंगल झाली कंप्लीट. 2 धावा बनवायचे नाहीत, स्ट्राईक मिळवायची नाही, स्ट्राईक घेऊन द्यायची नाहीये ते सांगत असताना इथनं आपल्याला एक सिंगल पाहायला मिळते. झाल्या धावा 81 तुम्हाला पाहायला मिळाली. या बॉलवरती सिंगल्स बनवत असताना अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मनाप्रमाणे टार्गेट सेट होईल या मॅचमध्ये. आणि आताही मनासारखं टार्गेट आहे वाकळीच्या बाजूने. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चाललाय. शिवदाससाठी हा बॉल होता. डीपमध्ये फिल्डर होते, त्याने बॉलला अडवला गेलाय. या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आणि जो आकडा बनवला होता ना गौरीपाडा टीमनं, तोच आकडा सध्या तरी बनलाय या मॅचमध्ये जगदंब वाकळम बीचा. 83 धावसंख्येचं टार्गेट त्या मॅचमध्ये होतं. त्या मॅचमध्ये 1 ओव्हर ठेवत असताना ते टार्गेट तुम्ही चेस होताना पाहिलंय. त्याच्यामुळे या बॉलला खूप महत्त्व आहे. हा बॉल जर डॉट आला तर टार्गेट जो सेट करायचा आहे 85च्या पुढचा, तो टार्गेट सेट करण्यासाठी थोडासा कुठेतरी थांबवेल अनिकेत. त्यासाठी फील्ड प्लेस लावली जाते. कारण निकेश डावकोरे असल्या कारणाने अमरला आणलं त्यांनी. लॉंगॉनला वायडिश लॉंगॉनला खेळाडू मिड विकेट. अनेक फिल्डर स्क्वेअर लेगला. ऑफ साईडला फक्त एकच फिल्डर आहे. 4 फिल्डर ऑन साईडला लावला गेलेत. परंतु हा बॉल असं वाटावं त्या ठिकाणी निकेशला की 4 फिल्डर ऑन साईडला लावलात तर ऑफ साईडला बॉल टाकणार नाही. चला नो आर्ग्युमेंट. पंचांनी जो डिसिजन दिलाय, कारण टप्पा पडल्यानंतर जर मिडल लाईनवरून वाईडच्या क्रॉस झाला तर अंपायर्स वाईड देतात. जर ऑलरेडी टप्पा पडल्यानंतर वाईड लाईनच्या बाहेरून गेला तर अंपायर्स वाईडच देतील. कारण जर टप्पा पडला आणि जी लाईन आहे त्या लाईनीच्या मिडलवरून गेला, पुढे सरकला तर शेवटी वाईड देतात जसं अंपायर. सो वाईट बॉल घोषित केला अंपायर्सनं. लेग स्टंपवरती बॉल होता. आता हँडल करता आलं नाही. त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला विकेट मिळेल कदाचित आणि विकेट मिळतीये. एक सिंगल कंप्लीट होणार नाही हे माहीत असताना सुद्धा इथनं एक सिंगल बनवण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने गौरीपाडा आणि बेतवडे बी हा सामना तुम्ही बघितला होता. तिथे 83 धावसंख्येचं लक्ष्य होतं, परंतु इथे 84 धावसंख्येचं लक्ष्य या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे समोर असताना RM11 सोनारपाडा. विलास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करूयात. जे 40+ उत्कृष्ट खेळाडू आहेत सापाडचे. कोहली आणि उंबाडे या 2 टीममध्ये नेक्स्ट मॅच असेल
सो विलासजी पाटील 40+ उत्कृष्ट खेळाडू, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. कोळवली आणि उंबाडे या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या समोर उपस्थित आहेत. कॉइन स्पिन करा, छापा आणि काटा. इंडियन कॉइन आहे. छापा असा कॉल आणि आलाय काटा. सो टॉस जिंकला टीम उंबाडेचा कॅप्टन आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय की आसनाची शोभा तुम्ही वाढवा. टॉस जिंकलाय. सध्या 4 मॅचेस कंप्लीट झाल्यात. ही सेकंड इनिंग आता सुरू आहे. त्या मॅचमध्ये चेस होतील की डिफेंड होतील ते माहीत नाही, परंतु मागच्या काहीशा मॅचेसमध्ये फिल्डिंग करणाऱ्या साईडने त्या धावा चेस केलेल्या आहेत. तुझा काय डिसिजन आहे या सगळ्या गोष्टीचा अनुमान लावता? तुझा काय डिसिजन आहे? टॉस जिंकलाय फिल्डिंग, म्हणजे नंतर तुम्ही चेस करण्याचा प्रयत्न कराल. काय वाटतं 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये समोरचा संघ याच क्रीडांगणावरती तुम्ही एकामेकाच्या विरोधात खेळता, अर्थातच एकामेकासोबत सराव करता. सगळ्यांचे स्ट्रॉंग झोन आणि वीक झोन तुम्हाला माहीत असेल. स्पेशली काय वाटतं की कोळीवरी संघ समोर आहे तुमच्या, सर्वात आधी 2 कोणते असे फलंदाज असतील त्यांना तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न कराल? सोमनाथ कारभारी, प्रशांत कारभारी आणि डिगेश कदाचित असेल या टीममध्ये. त्याचाही खेळ सध्याच्या घडीला चांगला राहतो, सांगण्याची गरज नाही, सर्व खेळाडू एकमेकांना परिचित आहेत. काय वाटतं ही स्पर्धा खरं तर तुम्ही या ठिकाणी रोज सराव करता आणि स्पर्धा ही तुमच्या डोळ्यासमोर आहे. काय वाटतं या स्पर्धेचं स्वरूप कसं आहे? स्पर्धा खूप चांगली आहे. थँक्यू सो मच टीम उंबाड्याचे कॅप्टन. टॉस तुम्ही गमावला गेलाय, आता बॅटिंग करायची आहे. काय रिस्पॉन्सिबिलिटी असेल की ॲज अ कॅप्टन तू कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवशील? सोमनाथ कारभारी, डिगेश म्हात्रे, हरेश कारभारी यांच्याकडून ठेवेन. काय टार्गेट माइंडमध्ये सेट करून आलात की सुरुवातीला जर टॉस गमावला बॅटिंग करावे लागेल, मग त्या टार्गेटपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे? काय टार्गेट माइंडमध्ये की किती धावसंख्या बनवणार? असं काय नाही, जेवढं होईल तेवढं. या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय आहेत? देखणं आयोजन, तब्बल कॉमेंटेटर जे असतील म्हणजे 4 कॉमेंटेटर, त्यांना 4 सायकल्स. फायनलिस्ट ज्या 4 टीम्स असतील त्यांच्या 12th मॅनला 4 सायकल्स आहेत आणि 3 जे अंपायर्स असतील त्या 3 अंपायर्सला सुद्धा सायकल ठेवण्यात आले आहेत. या संकल्पनेबद्दल पिंटू शेट पाटील यांच्याबद्दल काय म्हणशील? आयोजन तर चांगलंच आहे आणि नवीन संकल्पना आणली त्यांनी, त्यासाठी सर्वांना चांगलं वाटेल बघण्यासाठी. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. उंबाटे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि कोळवली टीमच्या कॅप्टनने टॉस गमावल्यामुळे त्यांना बॅटिंग करावी लागेल. सोनारपाड्याचे आमचे जवळचे मित्र वायजे एडिट्सचे प्रोप्रायटर योगेश जोशी सुद्धा या मॅचचा आनंद घेतात, जे सोनारपाड्याचे आहेत. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. जाऊयात, या मॅचकडे लक्ष मोठं आहे, परंतु सोनारपाडा टीमकडे जी बॅटिंग ऑर्डर आहे त्या हिशोबाने या लक्ष्यापर्यंत ते पोहोचण्याचा प्रयत्न करतील. आता तुम्हाला योगेश पाटील, अमर ठाकूर, अमोल पाटील, चिराग हे उत्कृष्ट खेळाडू अनिकेत या टीममध्ये पाहायला मिळतील चेसडाऊनच्या या मॅचमध्ये. सो जाऊयात या सामन्यामध्ये काय घडतं काय बिघडतं ऐकूयात योगेश मडवी सरांचा आवाज. इट्स ओव्हर टू यू. थैंक यू सो मच भागेश मात्रे. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत है. और आज का ये मुकाबले की बात करेंगे. वाकलन ब बनाम सोनारपाड़ा, आरएम स्पोर्ट्स सोनारपाड़ा टीम के सामने 84 रनों का बड़ा टारगेट है और इस टारगेट को चेस करना है तो आपको संघर्ष करना पड़ेगा. मुकाबला बेहतरीन होगा क्योंकि इससे पहले 84 रन चेस हुए थे मैदान पर, जो कि टीम बेतोड़े ब टीम ने चेस किए थे. कई सारी प्रतियोगिता दोस्तों मलंगगड में एक प्रतियोगिता होने वाली है. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव यांच्या वतीनं येत्या 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान 5 दिवस क्रिकेटचा महातारा आहे. फक्त 32 संघ, प्रत्येक दिवशी 8 संघ आहेत. प्रवेश फी 13,000 रुपये. पहिलं प्राइज 1,50,000, 25-25. परंतु त्या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी बुलेट आहे. 4थं वर्ष आहे. उत्कृष्ट फलंदाजला LED TV, गोलंदाजला रेफ्रिजरेटर आणि क्षेत्ररक्षणासाठी स्पोर्ट्स सायकल असेल. तर डोंबिवलीतले 8 संघ त्या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. तर कुणाला खेळायचं असेल तर तुम्ही लगेच आमच्याशी संपर्क करा. प्रवेश फी 13,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज साठी बुलेट आहे. तो बहुत बहुत शुक्रिया, फिर एक बार सभी का स्वागत. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लड़ना पड़ेगा क्योंकि जीतने के लिए 84 रनों का टारगेट है. इससे पहले की बेतौड़े टीम ने भी 4 ओवर में 84 रन चेस किए थे और बिल्कुल इस पिच के ऊपर यह साबित हुआ कि यह पिच हमेशा गेंदबाजों को नहीं तो बल्लेबाजों को ज्यादा मददगार रही है.
और वही सपना लेकर यहाँ पर सोनारपाड़ा टीम के एज ओपनर सलामी बल्लेबाज पहुंचे मैदान के ऊपर। योगेश पाटिल के साथ में अनिकेत पाटिल है। दोनों ओपनिंग ब्लास्टर मैदान पर सोनारपाड़ा टीम की ओर से। आरएम स्पोर्ट्स सोनारपाड़ा के ताकतवर बल्लेबाज मैदान पर पहुंचे। अनिकेत पाटिल है स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक एंड पर योगेश पाटिल यानी कि बाल्टिया। सोमनाथ गायकर पहला ओवर करेंगे। लेट्स प्ले। पहली गेंद टीट फॉर टैट, करारा जवाब दिया मैदान पर। पहली गेंद के ऊपर स्विच हिट, गेंद सीधे कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। जवाब दिया है, क्या कमाल का मुकाबला है। इससे पहले की बात करेंगे, पहले सत्र की शुरुआत हुई थी। छक्के के साथ शुरुआत की थी। यही तो बात कर रहे थे कि जब बल्लेबाजी के लिए सोमनाथ गायकर थे तो उन्होंने छक्के के साथ शुरुआत की। अब उनके खिलाफ पहली गेंद में यहां पर अनिकेत पाटिल के बल्ले से चौका था। वाह, टिट फॉर टैट, ये मुकाबला बेहतरीन होगा। इसीलिए तो मैंने कहा कि कहीं मत जाना। फिर एक बार गेंद जाएगी, इस बार लॉन्ग लेग की तरफ। कोई फील्डर नहीं है। पावर प्ले में ये दूसरा धमाका और एक शानदार चौका। दो गेंद में 2 चौके, कमाल की शुरुआत। यही तो यहां पर सोनारपाड़ा टीम चाहती है कि शुरुआत अच्छी हो तो मुकाबला अच्छा होगा। 2 गेंद में 2 चौके। फिर एक बार गैप ढूंढने में नाकामयाब। कवर पॉइंट में बेहतरीन फील्डिंग। जब तक गेंद को रोके तब तक 1 रन तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 के साथ रन संख्या पहुंची है 9 रन। 84 रनों का टारगेट, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो 16.80, यानी कि तकरीबन 17 की औसत से रन बटोरने। और शुरुआत देखिए, 3 गेंदों में 9 आ गए। गौरीपाड़ा के खिलाफ बेतौड़े टीम ने भी ऐसी शुरुआत की थी। पहले ओवर में 19 जोड़े थे, उसके बाद तहलका मचाया। 37 रन आए थे दूसरे ओवर में। अब है योगेश पाटिल यानी कि बाल्टा। हमेशा लेफ्ट हैंड बल्लेबाजी के लिए उन्हें ताकतवर सिद्ध होते हैं और आज वही बल्लेबाज है सामने, योगेश पाटिल। अच्छी गेंद, शॉट भी अच्छी है, जाएगी मिड विकेट में, सीमा रेखा के पार। बाल्टा के बल्ले से आता चौका। बॉक्स से आवाज आई कि 13 बन चुके, एक आध बाउंड्री की तलाश है। और बिल्कुल जब आप बड़े स्कोर का पीछा करते हैं ना, तो आपको एक ही बात ध्यान रखनी, कितने बनाने हैं, उसी हिसाब से आप रन बनाएंगे तो फिर मुकाबला आसान होता है। ये गेंद शायद लेग स्टंप के बाहर है। अंपायर ने इसे हमारी तरफ मुड़ते हुए कहा कि वाइड का इशारा। रन संख्या बनी इस समय 14 रन। प्रति ओवर में 16.80, यानी कि तकरीबन 17 रन बनाने हैं और अभी भी 2 गेंदें शेष है। यही तो बात हो रही है डगआउट बॉक्स में कि एक आध बाउंड्री की तलाश होगी। और इस बार बढ़िया शॉट, मिड विकेट में फेंक दिया, सीधे आर पार स्टेडियम पर। योगेश पाटिल के बल्ले से छक्का। मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा भाई जो दिल से लड़ा नहीं। मुकाबला जीतना है तो आपको संघर्ष करना पड़ेगा। और योगेश पाटिल के बल्ले से 2 बड़े शॉट देखने मिले, 1 चौका 1 छक्का। अभी तक तो शानदार शुरुआत करते हुए, इसीलिए तो उन्हें जाना जाता है। तोड़फोड़ बल्लेबाजी ये उनका पेशा है और हमेशा मैदान पर वही बल्लेबाजी दिखाते हैं। 5 गेंदों पर 20 आए। इस ओवर की अंतिम गेंद है। इस बार भी शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से, फिर एक बार बढ़िया शॉट। पहले ओवर में सोमनाथ गायकर के खिलाफ 24 रन बटोरे। शुरुआत बेहतरीन है और मैंने यही तो कहा कि
यदि आप बड़े रन का पीछा कर रहे हैं तो शुरुआत अच्छी कीजिए। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बगैर किसी विकेट के नुकसान पर 24 रन बने। कुल 4 मुकाबले की एक बार नजर डालेंगे तो चारों के चारों मुकाबले चेसिंग में जीते हैं। पहले मुकाबले में 58 रन चेस किए थे सागाव टीम ने, दूसरे मुकाबले में 48 रन चेस किए थे टीम वसार ने। तीसरा मुकाबला तो बेहतरीन रहा, गौरीपाड़ा के खिलाफ 84 रन 4 ओवर में बेतोड़े ब टीम ने चेस किए। उसके बाद 60 रन काटी टीम ने चेस किए, इस बार 84 बनाने। पहले ओवर में 24 आए, आप जीतने के लिए चाहिए यहां से अभी भी 60 रन आने वाली 24 गेंदों के ऊपर। कहते ना कि कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, और जो गिरकर संभल जाए वही तो जीतता है बाजी। बाजी को जीतना है तो आपको संघर्ष की जरूरत है, क्योंकि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता, और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। जहां बिल्कुल ये मुकाबला वैसा ही होगा, दर्शक चाहते हैं और इसीलिए तो दर्शक दिल थाम के ये मुकाबला देख रहे हैं। फुल टॉस गेंद, लो फुल टॉस को मोड़ दिया ऑन साइड में, वाइड इज लॉन्ग ऑन, फील्डर थे बने दर्शक, 1 बाउंस ओवर द लाइन। इस ओवर की शुरुआत भी 4 के साथ। बोईर का भी स्वागत किया, 4 के साथ टीम की टोटल 28 रन। फुल टॉस गेंद, शॉट एक्स्ट्रा कवर को बीट किया, धन 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 करती हुई गेंद, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाद 4 रन। अनिकेत पाटिल देखिए 4 चौके उनके बल्ले से, दूसरी तरफ योगेश पाटिल 2 चौके 1 छक्का, और एक बड़ा धमाका मिड विकेट में बाउंड्री लाइन के पार अनिकेत पाटिल के बल्ले से, और एक शानदार छक्का। मैदान पर दोनों ओपनर बल्लेबाज, एक की बारी हुई तो दूसरे की बारी, और कहते ना कि बारी बारी सबकी बारी, पहले अनिकेत की बाद में योगेश पाटिल की। गौरीपाड़ा के खिलाफ जब बेतोड़े टीम बल्लेबाजी कर रहे, मानो वही मुकाबला दोहराया। 84 का टारगेट है, पहले ओवर में 24, और इस ओवर की बात करेंगे तो 3 गेंदे, अब तक 14 रन। संख्या की बात करेंगे तो 38 रन बने हैं। एक बड़ा मुकाबला मैदान पर चल रहा है। लाइन यहां पर थोड़ी सी खराब है, ऑफ स्टंप की थोड़ी बाहर निकली, थोड़ा सा प्रेशर, थोड़ा सा दबाव डाला, एक अतिरिक्त रन, 39 रन बने हैं। अभी भी जीत की बात करेंगे तो यहां से चाहिए शायद 35 रन, 45 रन चाहिए। 84 रनों का टारगेट है और अभी भी 45 चाहिए। अच्छी गेंद यॉर्कर लाइन की थी, 1 रन तो पूरा किया, तेजी के साथ ये ओवर थ्रो था, बैकअप मिले तब तक 2 रन, फिर एक बार फेंका फेंकी, मानो ये फेंका फेंकी महंगी पड़ेगी। इंसान तो बहुत ज्यादा फेंकता है, मगर इससे बढ़िया फेंका फेंकी यहां पर चल रही है। एक के हाथ से दूसरे के हाथ में, दूसरे के हाथ में तीसरे, चौथे, कुल मिला के 3 रन आए। जहां सिंगल बननी कठिन थी वहां 3 रन बने, और इसी 3 के साथ रन संख्या तेजी के साथ 42 रन, अब चाहिए 42 रन। आधा रास्ता तय हो चुका है, केवल 10 गेंदों के ऊपर, और अभी भी यहां से 20 गेंदें शेष है। 20 गेंदे 42 रन, अभी भी 2 गेंदे शेष है। योगेश पाटिल जैसे बल्लेबाज अब स्ट्राइक एंड पर होंगे, जिनकी शुरुआत देखिए ना, पहले गेंद में उन्होंने
शानदार शुरुआत की थी, चौका छक्का चौका, 3 गेंद में 14 बनाए योगेश पाटिल। फिर एक बार और एक बड़ा धमाका, गेंद जाएगी स्क्वायर लेग सीमा रेखा के पार योगेश पाटिल के बल्ले से, और एक शानदार छक्का। तरह लड़ रहे मैदान पर, आई लाइक वॉरियर। यस, ये योद्धा है और योद्धा लड़ रहे मैदान पर। कमाल की शॉट, रन संख्या 48 रन पर पहुंची है। आप 36 चाहिए, 19 गेंदे 36 रन। ये मुकाबला देखिए, फिर एक बार पलटवार, 84 का टारगेट था। फिर एक बार स्ट्रेट हिट, स्क्रीन के सामने गेंद जाएगी, 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन। और इसी चौके के साथ अर्धशतक पूरा हुआ। बल्लेबाजी करते हुए आरएम सोनारपाड़ा टीम 52 रन, 52 रन। पहले ओवर में 24, दूसरे ओवर में 28, कुल मिला के 52 रन। जहां बिल्कुल अगला मुकाबला एक ही ग्राउंड पर हमेशा क्रिकेट खेलते हैं, कोलिवली बनाम उम्बारडे के बीच ये मुकाबला होगा। दोनों कप्तान देखिए स्क्रीन के ऊपर दिखाई दे रहे हैं। ये पहचान है हमारे ग्रामीण टेनिस क्रिकेट की, जो हमेशा क्लैरिटी के साथ क्वालिटी देते हैं, और पूरी उनकी टेक्निकल टीम। स्वागत है आप सभी का। और बिल्कुल आज कम समय में ही ये सबसे ऊपर पहुंचे हैं, आज भी कार्यरत है उनकी पूरी टेक्निकल टीम। सभी का स्वागत है। बेहतरीन प्रतियोगिता देख रहे हैं अब, सापा ट्रॉफी 2025 का पर्व। आप जीतने के लिए चाहिए 18 गेंदे और 32 रन की आवश्यकता। मुकाबले को पूरी तरह से झुकाया अपनी तरफ टीम आरएम स्पोर्ट्स सोनारपाड़ा टीम के ओपनर ब्लास्टरों ने। अच्छी गेंद, अच्छी गेंद, अभी भी समय है। मैंने यही कहा कि चाहे भले 2 ओवर में रन ज्यादा खर्च हुए, मगर अभी भी आपके पास समय है। ये क्रिकेट का खेल आपको मालूम है, 6 गेंद में 36 बनते हैं तो 6 गेंद में एक भी नहीं बनती। ये क्रिकेट खेल है, ऐसा ही है, जहां पर हमेशा सुख दुख भरा होता है। अच्छी गेंद, डिफेंस किया, गेंद को सम्मान दिया, 1 रन पूरा किया। देखा कि स्ट्राइक को रोटेट किए। अच्छे क्रिकेट है। टीम की टोटल 53 रन जीतने के लिए चाहिए 31 रन। अभी भी गेंदे बची है, 16 गेंदे। शुरुआत बेहतरीन की थी यहां पर दोनों बल्लेबाजों ने। पहले ओवर में 24 जोड़े, दूसरे ओवर में 28 जोड़े। जब भी आप बड़े रनों का पीछा कर रहे हैं तो यही माइंडसेट होनी चाहिए कि हमें हर ओवर में कितनी रन रेट चाहिए, उसी हिसाब से बल्लेबाजी करेंगे तो चाहे कितना भी बड़ा टोटल हो आप चेस कर सकते हैं। और वही तो यहां से सेट होकर गए थे दोनों बल्लेबाज। अच्छी डिलीवरी यहां पड़ने के बाद आउट स्विंग देखने मिली, बाहर की तरफ निकाला। योगेश पाटिल जैसे बल्लेबाज को थोड़ा सा शांत किया है। अभी भी टीम की टोटल है 53 रन। अच्छा कमबैक है जरूर मैं कहूंगा, क्योंकि 3 गेंद में केवल 1 ही रन बनी है। इस बार पड़ने के बाद शायद ज्यादा बाहर निकली है, वाइट का इशारा अंपायर द्वारा। और यहां पर अतिरिक्त रन। पहले वाली गेंद अच्छी थी, ये गेंद थोड़ी ऑफ स्टंप के ऊपर रखी, उसे और बाहर निकाला, और ये वाइट। ये बता रहे सोमनाथ की आप इस मुकाबले में वापसी चाहते हैं तो फिर अच्छी गेंदें करनी होंगी, डॉट गेंदें या फिर विकेटें लेनी पड़ेगी, तो मुकाबले में वापसी होगी। ये नहीं कि मुकाबला हाथ से निकला है, अभी भी वक्त है। सोचो यहाँ पर अच्छी गेंदबाजी होती है, अच्छी फील्डिंग होती है, विकेटें निकालते, दबाव डालते, तो फिर आप भी मुकाबले में वापसी पा सकते हैं। इस बार विकेटों के पीछे शॉर्ट लेग के ऊपर से गेंद जाएगी लॉन्ग लेग में, बाउंड्री लाइन के पार, और एक शानदार चौका योगेश पाटिल के बल्ले से। बने हैं। जीत की बात करेंगे तो 26 चाहिए अभी भी।
फिर एक बार विकेटों के पीछे और एक शानदार चौका। किस्मत भी बहादुरों का साथ देती है। योगेश पाटिल के बल्ले से और एक खूबसूरत चौका और इसी चौके के साथ रन संख्या 62 आप जीतने के लिए 22। टीम के लिए 13 गेंद में अब चाहिए केवल 22 रन। और ये अच्छी गेंद, बिल्कुल यहां पर ज्यादा स्विंग किया गेंद को और सामने की तरफ से मोड़ दिया मानो केले की तरह। डॉट गेंद की समाप्ति, ओवर की समाप्ति, 2-3 ओवर का के समाप्त होने के बाद रन संख्या 62 रन। अब 12 गेंदें बची है, अभी भी 22 रन की आवश्यकता है। करे क्योंकि अगले मुकाबले और बाकी है। कोलिवली बनाम उम्बरडे के बीच नेक्स्ट मुकाबला होगा और उसके बाद सेकेंड राउंड का मुकाबला देखिए, शेरा देव सागाव बनाम गावदेवी बसार के बीच सेकेंड राउंड का पहला मुकाबला और उसके बाद गावदेवी बेतोड़े ब बनाम काटेई के बीच होगा दूसरा मुकाबला। पांचवा मुकाबला मैदान के अंदर, इस बार बढ़िया शॉट, फिल्डर है मौजूद बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में। जब तक गेंद को फील्ड करें तब तक 1 रन, अभी भी समय है आपके पास कि आप मुकाबले में वापसी पा सकते हैं। दोनों टीम ताकतवर है और यहां से मैं बिल्कुल टीम सोनारपाड़ा के खिलाफ वाकलन खेल रही है और वाकलन टीम को एक ही बात कहना चाहूंगा कि रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है जज्बारों को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है। अच्छी गेंद, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से इनसाइड आउट योगेश पाटिल के बल्ले से और एक शानदार चौका। सात रन संख्या की बात करेंगे तो टोटल पहुंचाएं 67, 17 चाहिए 10 गेंदों में। योगेश पाटिल बैक टू द बॉलर, सीधे खेला स्क्रीन के सामने, फील्डर आए, 1 रन बनाया, 1 के 7 रन से आगे बढ़ता हुआ टोटल 68। अब जीतने के लिए चाहिए 16 रन, 9 गेंदे 16। इस बार अच्छी डिलीवरी, स्क्वायर लेग रीजन में फील्डर तैनात है, 1 रन बनेगा, डबल की कोशिश में इनकार किया। आप संघर्ष कर रही है क्योंकि संघर्ष का नाम ही जीत है और आप संघर्ष करेंगे तो फिर मुकाबला पलटवार हो सकता है। बस सोच बड़ी रखिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि अभी भी 15 गेंदे 15 रनों की आवश्यकता है, 8 गेंदें बची है। ये 2 गेंदें बहुत कुछ मायने रखती है। यहां से 1 रन विकेट आती है तो ये देखिए, ये ट्राई होनी चाहिए थी, शायद यही कॉल था बकलैंड टीम के गेंदबाज का कि आप ट्राई क्यों नहीं किया। 2 रन आए इस गेंद के ऊपर, अब 13 चाहिए 7 गेंद में। ये कैच होते तो मुकाबले में परिवर्तन जरूर आता, मगर आप चाहिए 7 गेंदे 13। तो जी हाँ बिल्कुल, अब 13 रनों की आवश्यकता है, 7 गेंदें। यह अंतिम गेंद तय करेगी मुकाबले का फैसला। यह मुकाबला किस तरह से होगा। यहां चाहते बकलैंड टीम डॉट या विकेट। अच्छी गेंद सामने की तरफ, 1 रन तो बनेगा ही, डबल के लिए पलटना चाहते हैं
और यहां पहुंचे या नहीं पहुंचे, यही सवाल किया है थर्ड अंपायर। देखना पड़ेगा स्क्रीन के ऊपर, या 2 रन बनते हैं तो अंतिम ओवर में 11, 1 रन बनती है तो अंतिम ओवर में 12। मुकाबले में मजा तो जरूर आएगा क्योंकि यह मुकाबला अंतिम ओवर तक चला है। यस, OUT रन आउट, और इसी के साथ ये पहला झटका अनिकेत पाटिल लौटे मैदान के बाहर। आप जीतने के लिए अंतिम ओवर में 12 रनों की आवश्यकता। तो नए बल्लेबाज मैदान पर अमोल पाटिल। अब होगा असली मुकाबला जो कि अंतिम 6 गेंद में चाहिए। यहां पर रन 12। विल्सन मडवी का भी आगमन है, स्वागत है आपका। यह अच्छी गेंद सामने की तरफ, फील्डर तैनात, चिड़िया छिप गई खेत में, कहानी में ट्विस्ट, मुकाबले में पलटवार। और इसलिए तो मैंने कहा था यह क्रिकेट का खेल है दोस्तों, जो गिरगिट की तरह रंग बदलता है। ये मुकाबला देखिए पलटवार हो चुका है। दर्शक यही सोच रहे हैं, जिस टीम ने शुरुआत से धमाका मचाया, आप संघर्ष करना पड़ रहा है। और इसलिए तो मैंने कहा ना कि संघर्ष का नाम ही जीत है। संघर्ष करना पड़ेगा आपको, क्योंकि यह मुकाबला इतने आसान से आप नहीं जीत सकते हैं। क्रिकेट खेल में 2 टीमें आती है, एक की जीत तो एक की हार होती है। तो यह मुकाबला अंतिम क्षणों तक दर्शकों को देखने मिलेगा। और मैदान के अंदर रवाना हो चुके हैं टेनिस क्रिकेट के बाहुबली अमर ठाकुर। 5 गेंदे 12 रन, दिल थाम कर दर्शक देख रहे। 17 नंबर की जर्सी पहनकर गेंदबाजी कर रहे गेंदबाज मानस, नाम भी मानस है। 17 नंबर की जर्सी है। 17 हमेशा खतरा होता है। देखिए देखते मैदान पर 5 गेंदे 12 की आवश्यकता। अमर ठाकुर के लिए गेंद अच्छी थी, केवल एक बनेगा, दूसरे की सांस नहीं है, पहले ही इरादा था। आप चाहिए 11 4 गेंद में, 4 गेंदे 11 रन। क्या मुकाबला है। 4 गेंदे 11 रन। किसी ने सोचा भी नहीं था कि यह मुकाबला यहां तक पहुंचेगा। दर्शकों ने सोचा कि सोनारपाड़ा टीम पूरी तरह से मुकाबले में वापसी कर चुकी है, मगर एक ओवर मैंने यह कहा ना कि एक आध ओवर आपको मुकाबले में ले सकता है। बिल्कुल आप जीतने के लिए रन चाहिए। 4 गेंद में 11 रन। यस, विकेट नहीं गवाते तो 10 भी चल सकते हैं, क्योंकि यहां पर डोंबिवली, कल्याण डोंबिवली ये एसोसिएशन है, और यहां यही नहीं। मैं कट किया इस बार, फील्डर है तैनात, नहीं पहुंच पाए। प्रयास बढ़िया था, नहीं रोक पाए। 4 रन। आप चाहिए 5, 3 गेंदे
सॉरी 7 रन की आवश्यकता है। 3 गेंदे 7 चौका आया और आप जीतने के लिए चाहिए। चौदह गेंद में 44 रन की पारी खेल रहे योगेश पाटिल। अच्छी गेंद, अपील स्ट्रांग थी, अपीलों में शायद विश्वास कम था। लेग बाइस का ये चौका। आप चाहिए 2 गेंदें शायद बची है, रन चाहिए 3। बिल्कुल यहां पर कहते ना कि मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, और हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। कोशिश करनी पड़ेगी कि ये गेंद डॉट या विकेट, तो मुकाबला अंतिम गेंद में आएगा। 2 गेंदें चाहिए और तो बिल्कुल 44 पर खेल रहे हैं योगेश पाटिल। यदि छक्का लगाते तो इस प्रतियोगिता का पहला अर्धशतक उनके नाम पर रहेगा। कई अर्धशतकें बनी है उनके नाम, कई रिकॉर्ड बनाए हैं। वही योगेश पाटिल अभी मन ही मन में सोच रहे कि क्या करें, क्योंकि 2 गेंद में चाहिए अभी भी 3 रन। तो बिल्कुल 2 गेंदें चाहिए, अब 3 रन की आवश्यकता। वो मैंने यही कहा था, यह क्रिकेट खेल है दोस्तों, या कोई जीते कोई हारे, ये नहीं कि यहाँ दर्शक मुकाबला अच्छा देखें। और अब आखिरी गेंद 3 की आवश्यकता है। 1 गेंद 3 रन 2 भी चल सकते हैं, क्योंकि विकेटें बहुत कम गई है, और यहाँ पर 1 गेंद में 3 रन 2 भी चल सकते हैं। और ये देखिए, मैंने ये कहा कि ये मुकाबला अंतिम गेंद तक देख दर्शकों को देखने मिलेगा। आरएम स्पोर्ट्स सोनारपाड़ा बनाम जगदम्ब वाकलैंड के बीच 84 रनों का टारगेट अंतिम गेंद में आ चुका है। 1 गेंद 3, और ये मुकाबला सोनारपाड़ा जीतेगा या फिर जगदम्ब वाकलैंड। सापा ट्रॉफी का सबसे बेहतरीन मुकाबला दर्शक एंजॉय कर रहे हैं। शानदार मुकाबला, शानदार मुकाबला, दोनों टीमें तगड़ी थी, इसीलिए कहा था कि अंतिम क्षणों तक ये दोनों टीमें हार नहीं मानेगी। 44 रन की पारी खेलने वाले योगेश पाटिल स्ट्राइक एंड पर, 9 स्ट्राइक एंड पर है बाहुबली अमर ठाकुर। और गेंदबाजी का भार सौंपा है कप्तान ने, मानस ने। मानस देखिए 17 नंबर, यानी कि 17 और खतरा होता है, और वही 17 का खतरा क्या वाकलैंड टीम को होगा या सोनारपाड़ा टीम को। 1 गेंद में 3, 2 भी चल सकते हैं। दर्शकों से विनती है, जोरदार तालियां। प्रेशर, दबाव दबाव बन चुका है। आखिरी गेंद में 3 रन चाहिए। आखिरी 1 गेंद 3, 2 भी चल सकते हैं। दर्शकों से विनती है, तालियां बजा अंतिम गेंद के लिए। हवा में गेंद है, एक बना, दूसरे के लिए पलटना चाहते हैं, और ये जीत लिया मुकाबला वाकलैंड टीम ने। जगदम्ब जगदम्ब, क्या बात है, आखिर तक हार नहीं मानी। और मैंने यही कहा था, यह क्रिकेट खेल दोस्तों गिरगिट की तरह कभी भी रंग बदल सकता है। और मैंने देखा क्रिकेट में किसी को हंसते हुए देखा है, मैंने देखा क्रिकेट में किसी को रोते हुए देखा है, किसी को जीत का जश्न मनाते हुए देखा है, तो किसी को हार का मातम मनाते हुए देखा है। और वही मुकाबला दर्शकों ने फिर एक बार देखा मैदान के ऊपर, और आखिरी क्षणों में अंतिम गेंद में मुकाबला 1 रन से जीता जगदम्ब वाकलैंड टीम। कांग्रेचुलेशन, हार्ड लक टीम आरएन स्पोर्ट्स सोनारपाड़ा। चलो दोनों टीमें सेकंड करें, हार जीत तो होती रहती है। मैंने यही कहा कि क्रिकेट में जब भी 2 टीमें आती है तो हार जीत होती है। बिल्कुल, ये अभी भी नहीं समझ आ रहा है सोनारपाड़ा टीम के खिलाड़ियों को कि क्या हुआ एग्जैक्टली, ये मुकाबला कैसे गया। हाथ में आई हुई बाजी पलटी है, इसी का नाम तो क्रिकेट है ना दोस्तों।
हार्ड लक टीम सोनारपड़ा, कॉन्ग्रेचुलेशन टीम वाकलैंड, शानदार मुकाबला में जीत हासिल की है। और अगला मुकाबला यहां पर होगा कोलिवली बनाम उम्बरडे और इस मुकाबले के हीरो